नमस्कार शेतकरी मित्रांनो 2019ला महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती। त्या योजनेमध्ये जे रेग्युलर कर्जदार होते म्हणजे रेग्युलर भरणा करणारे असे शेतकरी त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। मित्रांनो याच्या अगोदर 2 वेळेस या तारखा जाहीर करण्यात आल्या आणि त्या तारखेच्या आत ई-केवायसी करून घ्यायची अशी शेतकऱ्यांना सूचना करण्यात आली होती। सहकार आयुक्तांनी बरेच शेतकरी वंचित आहेत म्हणून आणखी ही पुन्हा एकदा तारीख वाढवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र मला एक कळत नाही की 50,000 रुपये अनुदान भेटणारे शेतकरी आणखी ई-केवायसी करायला का जात नाहीत। कारण शासनाचे 50,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, मग त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यायची आणि 50,000 रुपये त्यांच्या खात्यात येणार आहेत। कारण ते रेग्युलर कर्जदार आहेत, जे भरीत नव्हते त्याला माफी मिळाली, पण जे भरत होते मग अशा शेतकऱ्यांना काय म्हणून तर ते 50,000 रुपये देण्याचं जाहीर केलं। आता 18 सप्टेंबर पर्यंत तारीख होती, तरी पण शेतकरी बरेच जण ई-केवायसी करण्यापासून राहिले। आता त्यामध्ये एक सुविधा देण्यात आली आहे मित्रांनो की जे मृत शेतकरी आहेत मग त्यांच्या वारसांना हे 50,000 रुपये सुद्धा देण्याचं जाहीर केले। मग त्यासाठी काय करायचंय त्या वारसांनी, तर त्या ज्या बँकेतलं कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेत जाऊन वारस नोंद करायची आणि त्यानंतर 26 सप्टेंबर पर्यंत नोंद करायची आणि त्यानंतर त्या वारसांना सुद्धा ई-केवायसी करता येणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांना ते 50,000 रुपये मिळणार आहेत। मात्र जे आज आहेत अशा शेतकऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे, कारण त्यांना ते 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आणि आणखी बऱ्याच जिल्ह्यामध्ये असे वंचित शेतकरी आहेत जे समोर येत नाहीत, ई-केवायसी करत नाहीत। आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसेल की आपण त्यामध्ये आहोत का नाही, तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची। कारण 2017, 18, 19 आणि 19-20 अशा 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्षे रेग्युलर कर्ज भरले अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन चौकशी करायची की त्या 50,000 प्रोत्साहन अनुदान मध्ये माझं नाव आहे का, आणि असेल तर आपण महाई सेवा केंद्रावर आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घ्यायची। मग एवढी ई-केवायसी करायला काही लय अवघड प्रक्रिया नाही, लय प्रोसेस नाही। एक साधा आपला एक विशिष्ट क्रमांक आहे अशा शेतकऱ्यांना, किंवा तुमच्याकडे आधार नंबर आहे, तुम्ही आधार नंबर वरून सुद्धा ई-केवायसी करू शकता आणि मग हे 50,000 रुपये। आता बरेच शेतकरी कमेंट करीत आहेत या अगोदर जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये की मी ई-केवायसी केली पण मला आले नाही, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले। मात्र शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी झाल्याच्या नंतर हे पैसे काही ना काहीतरी दिवसात येतातच, 100% येतात, त्याबद्दल दुमतच नाही। कारण ई-केवायसी झाले होय पैसे कुठंच जाणार नाही, तुमच्याच खात्यात येणार। त्या ज्या बँकेकडून आपण कर्ज घेतलेलं आहे त्याच कर्ज खात्यात येणार आहे। म्हणून जे शेतकरी राहिले त्या प्रत्येक शेतकऱ्यानं आपली ई-केवायसी करून घ्यायची। माहित नसेल नाव तर बँकेशी संपर्क करायचा आणि आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का हे बघून घ्यायचं आणि आपली ई-केवायसी करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि याची आता शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत अशा वंचित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून आपल्याला हे प्रोत्साहनपर आपल्या अनुदान खात्यावर घेऊन टाकायचंय। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा, म्हणजे जर त्यांचं त्या यादीमध्ये नाव असेल तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा मिळेल। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।